हॅलो स्टुडंट्स, आपण थर्मोडायनॅमिक्सचं लेक्चर चालू आहे आपलं. ओके, थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर चालू आहे. आता आपण काय बघणार आहे, एक्सप्रेशन फॉर अमाऊंट ऑफ वर्क डन इन चेंजिंग व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम. ओके, काय करणार आहे आपण, एक्सप्रेशन ऑफ वर्क डन काय बघणार आहे, कसला वर्क डनचं एक्सप्रेशन इन चेंजिंग व्हॉल्यूम. एखादं व्हॉल्यूम सिस्टीमचं चेंज झालं तर त्याचं वर्क डन किती असणार आहे. मी लास्ट लेक्चरला तुम्हाला फुग्याचं एक्झाम्पल दिलं होतं की तुम्ही फुग्याचं त्याच्यात हवा भरता, त्याचं काय होतं, व्हॉल्यूम चेंज होतं, मग त्याचं वर्क डन होतं. त्याच्यावर आपण काय करतो, वर्क करत असतो. तसंच त्याच्यावर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर त्याचं परत व्हॉल्यूम कमी होत असतं, तर त्याचं परत त्याच्यावर आपण काय करत असतो, वर्क डन करत असतो. काय करत असतो, वर्क डन करत असतो. तर आता आपण बघणार आहे, सपोज आपण परत काय घेतलं, एक पिस्टन घेतलं. काय घेतलं, एक पिस्टन घेतलं. ओके, ह्या पिस्टनला तुम्ही काय केलं, हे काय मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, गॅस आहे. काय आहे, गॅस आहे. काय आहे, गॅस आहे. आणि ही काय झाली आपली सिस्टीम, काय झाली सिस्टीम. आणि बाकी सगळं काय झालं, सराउंडिंग ऑर एन्व्हायरमेंट. बाकी सगळं काय झालं, सराउंडिंग ऑर एन्व्हायरमेंट. ओके, नाव ही जी गॅस आहे ही काय करते, ह्या पिस्टनवर प्रेशर अप्लाय करते. काय करते, प्रेशर अप्लाय करते. काय करते, प्रेशर अप्लाय. बरं, प्रेशर अप्लाय करते आणि ह्याचं जे एरिया आहे ते किती आहे, ए. ह्याचा एरिया किती आहे, ए. ह्याच्यावर प्रेशर अप्लाय करते म्हणजे फोर्स अप्लाय होत असणार. प्रेशर फोर्समुळेच क्रिएट होतो ना, बरोबर. तर फोर्स अप्लाय होत असणार. बरं, तो प्रेशर काय असतं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया, बरोबर. तर इथला जो फोर्स असणार आहे तो किती असणार आहे, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. नाव दिस फोर्स इज क्रिएटेड बाय दिस गॅसेस. हा कशामुळं फोर्स क्रिएट होतो, ड्यू टू द गॅसेस प्रेझेंट इन द सिस्टीम. का, कारण त्यांना काय करायचं, आपलं व्हॉल्यूम एक्सपांड करायचं आहे. काय करायचं आहे, व्हॉल्यूम एक्सपांड करायचं आहे. ओके, म्हणून हा फोर्स क्रिएट होत असतो. काय होत असतो, फोर्स क्रिएट होत असतो. मग थोड्या वेळानंतर ही सिस्टीम अशी होणार, आपलं हे पिस्टन काय होणार, इथं येणार. पहिला कुठं होतं, इथं होतं. हे डॉटेड बनवतो मी, इथं होतं. गॅसेस बनवत नाही, गॅसेस अज्युम करा. ओके, ते एक स्मॉल डिस्टन्सनं डिस्प्लेस झालं. काय झालं, स्मॉल डिस्टन्सनं डिस्प्लेस झालं. त्याला आपण काय म्हणू, डी एक्स म्हणू. काय म्हणू, डी एक्स. ओके, तर स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन कसा लिहिणार, डी डब्ल्यू. ओके, तो कसा असणार, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डी एक्स. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डी एक्स, बरोबर. आता फोर्सचं व्हॅल्यू काय, पी इंटू ए, बरोबर. तर डी डब्ल्यू इज इक्वल टू पी ए डी एक्स. पी ए डी एक्स. ओके, मग आता बघा, हा एरिया इंटू दिस डिस्टन्स. ओके, एरिया इंटू डिस्टन्स माझं काय येणार, व्हॉल्यूम येणार. एरिया इंटू डिस्टन्स व्हॉल्यूम. खरं कसं येणार, डी व्ही येणार. काय येणार, डी व्ही, कारण आपण एवढंच व्हॉल्यूम. जर मला टोटल व्हॉल्यूम काढायचं असेल तर मला टोटल व्ही घ्यायचं असेल तर टोटल व्हॉल्यूम काढायला लागणार. खरं आपला काय, स्मॉल एरियासाठीच ऑर स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठीच आपण व्हॉल्यूम म्हणतो, म्हणून आपण ह्याला काय म्हणू, डी व्ही म्हणू. तर एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, काय एरिया इंटू डिस्प्लेसमेंटला आपण कसं लिहू शकतो, पी डी व्ही लिहू शकतो. पी डी व्ही. ओके, हे होतं. मला टोटल वर्क डन काढायचं असेल तर मी काय करतो, इंटिग्रेशन घेतो. काय करतो, इंटिग्रेशन घेतो. टोटल वर्क डन काढायचं असेल तर काय करतो, इंटिग्रेशन. इंटिग्रेशन डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन पी डी व्ही, बरोबर. बरं, इंटिग्रेशन कुठून ते कुठं घेणार, इनिशियल व्हॉल्यूम. जे इनिशियल व्हॉल्यूम, सॉरी इथं दिसतं तुम्हाला इनिशियल व्हॉल्यूम. इथं व्हॉल्यूम काय होतं तुमचं, व्ही आय. इथं व्हॉल्यूम काय होतं, व्ही आय होतं, टू फायनल व्हॉल्यूम व्ही एफ. ओके, किती घेणार, कारण आपण एवढंच डिस्प्लेसमेंट झालं आहे ना आपलं, तर तेवढंच वर्क डन काढणार आहे, बरोबर. तर व्ही आय व्ही एफ. ओके, व्ही आय मायनस व्ही एफ. ओके, तर ह्याचं डी डब्ल्यूचं काय येतं, फक्त डब्ल्यू येतं. काय येतं, डब्ल्यू येतं. आणि ह्याचं काय येणार, पी. पी काय, कॉन्स्टंट प्रेशर आहे. काय आहे, कॉन्स्टंट प्रेशर आहे. ओके, आपलं प्रेशर कसं कॉन्स्टंट, त्याला बाहेर काढलं आणि हे काय झालं, व्ही आय व्ही एफ डी व्ही. ओके, तर ह्याचं काय येतं, पी व्ही. ओके, ह्याचं काय येतं, व्ही येतं, व्ही आय व्ही एफ. ओके, तर पी हे काय करणार तुम्ही, पुट इन करणार. तर काय येतं, व्ही एफ मायनस व्ही आय. काय येतं, व्ही एफ मायनस व्ही ए. हे काय झालं, आपलं वर्क डनचं इक्वेशन झालं. काय झालं,
वर्क डनचं इक्वेशन झालं. ओके, समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं, आता आपण काय करूया, जे सेंटेन्स लिहिले आहेत ते बघूया काय काय सांगतात ते आपल्याला. ओके, आता हा क्वेश्चन आहे, हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, तुमच्या त्या PDF मध्ये असणार, बघून घ्या. नसला तर कोणीतरी मेसेज करा, मी तुम्हाला देऊन टाकेल. ओके, कन्सिडर अ सिस्टम एनक्लोज इन अ सिलेंडर विथ अ मूवेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन्स सो दॅट द वॉल्यूम कॅन चेंज. ओके, हे जे पिस्टन कसं असतं आपलं, मूवेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस. का? कारण हे वॉल्यूम चेंज झालं पाहिजे. ओके, लेट द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर बी ए. ह्याचा एरिया किती आहे? ए आहे. अँड द कॉन्स्टंट प्रेशर एक्झर्टेड बाय द सिस्टम ऑन द पिस्टन बी पी. कॉन्स्टंट प्रेशर कसं आहे? कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण त्याला बाहेर घेतलं तर काय घेतलं तर बाहेर घेतलं तर. ओके, देअरफॉर F इज इक्वल टू PA. ओके, द टोटल फोर्स एक्झर्टेड बाय द सिस्टम ऑन द पिस्टन विल बी F इज इक्वल टू PA. काय असणार? F इज इक्वल टू PA. If the piston moves through an infinite testimal distance dx, म्हणजे खूप स्मॉल डिस्टन्स dxला ते पिस्टन मूव्ह झालं, द वर्क डन बाय दिस फोर्स इज. याचं वर्क डन बघायचं आपल्याला. काय बघायचं? वर्क डन. DW इज इक्वल टू PA dx. DW इज इक्वल टू PA dx. ओके, but the infinitesimal change in the volume of cylinder is dV. ओके, तर ह्याच्यामधला जो व्हॉल्यूमचा चेंज असतो तो काय असणार आहे? dV असणार. तो काय असणार? A इंटू dx. काय? A इंटू dx. ओके, hence the work done by the system in bringing out the infinitesimal change in the volume can be written as. तर ह्याला A इंटू dxला आपण कसं लिहू शकतो? dV लिहू शकतो. काय लिहू शकतो? dV. तर DW इज इक्वल टू P dV. ओके, now if the initial volume of cylinder is VI, initial volume काय? VI, and its volume after some finite changes VF. काय नंतरचं पहिल्याचं काय? VI आहे, नंतरचं काय? VF आहे. then the total work done in changing the volume of the cylinder. काय? total work done in changing म्हणजे from VI to VF. ओके, ह्या पोझिशनवरनं ह्या पोझिशनवर घेऊन जायला वर्क डन किती झालं ते काय असणार आहे? आपलं चेंज इन व्हॉल्यूमनं घेणार आहे आपण. कसं? चेंज इन व्हॉल्यूमनं. ओके, देअरफॉर W इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर, ह्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय येतं? W येतं, म्हणून इथं W घेतलं, आणि ह्याचं इंटिग्रेशन घेतो VI टू VFचं. तर त्याचं उत्तर असं आपण बघितलं आहे जस्ट थोड्या वेळापूर्वी. ओके, ॲज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम कॅन बी चेंज बाय डुईंग सम वर्क ऑन इट. ओके, बाय डुईंग सम वर्क ऑन इट. Equation 2 gives the amount of work done in changing the volume of the system. Okay, equation 2 काय देतं आपल्याला? amount of work done in changing the volume of the system. बरं, हे काय? पॉझिटिव्ह आहे. हे काय आहे? पॉझिटिव्ह. आपण एकच केस बघितलेली जी आपल्याला दाखवलेली, ह्याच्यातली अजून एक केस असते. सपोज आता तुम्ही पिस्टनवर प्रेशर लावलं असतं. काय? पिस्टनवर प्रेशर लावलं असतं. ओके, तर इथं स्टार्टिंगला VI असतं आपला इनिशियल व्हॉल्यूम, आणि नंतरनं काय झालं असतं? हेच व्हॉल्यूम काय झालं असतं? अजून कमी झालं असतं ॲज कम्पेअर टू इथं करतो बघ. चला मी इथं करतो. ओके, हेच व्हॉल्यूम काय झालं असतं? अजून कमी झालं असतं गॅसचं. ओके, स्टार्टिंगला हे पिस्टन कुठं होतं? इथं होतं, आता इथं आलेलं आहे. तर हे DX डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. बरोबर, DX डिस्प्लेसमेंट झालं आहे. खरं ह्या केसमध्ये हे टोटल व्हॉल्यूम काय झालं आहे? VF कमी झालं आहे. काय झालं आहे? VF कमी झालं आहे. तर इथं जर VF कमी होत असेल तर हा जो प्रोडक्ट आहे, हा जो सबट्रॅक्शन आहे, VIची व्हॅल्यू काय आता जास्त आहे ना आपली? VIची व्हॅल्यू काय जास्त आहे? सपोज 10 क्युबिक मीटर आहे, आणि इथं जाऊन काय झाली? 7 क्युबिक मीटर झाली. ओके, तर जर मी VF मायनस VI केला तर 7 मायनस 10 किती होतं? -3 येतं. म्हणजे काय येतं? नेगेटिव्ह आन्सर येतं ना आपला. तर when the work done is on the system, आता जर आपण ह्याला पुश करत असो तर काय होतं? वर्क डन इज ऑन द सिस्टीम. बरोबर, मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं काय होतं आहे तुमचं? वर्क डन ऑन सिस्टीम. बरोबर, आणि ही काय होते? नेगेटिव्ह होती. काय होते? नेगेटिव्ह. आणि ह्याच्यामुळं हे व्हॉल्यूमवरच आपलं वर्क डिपेंडेंट असतं. कशावर? व्हॉल्यूमवरच आपलं वर्क डिपेंडेंट असतं. ओके, म्हणून जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतो व्हॉल्यूमवरच वर्क आपलं डिपेंडेंट असतं. आणि वेन द वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे काय होतं? बघा, आपण सिस्टीमवर वर्क डन करतो आहे. काय? सिस्टीमवर प्रेशर टाकतो आहे ना, सिस्टीमवर प्रेशर टाकतो आहे. जेव्हा आपण ह्याला पुश करणार
तेव्हा काय होतं आहे, आपण सिस्टीमवर प्रेशर टाकतो बरोबर. द वर्क डन ऑन द सिस्टीम काय होतं आहे, ऑन द सिस्टीम, तर ती काय असतं, नेगेटिव्ह असतं. काय होतं, नेगेटिव्ह असतं. तर जेव्हा वर्क डन ऑन सिस्टीम असतं तेव्हा आपल्याला हे जे उत्तर असतं ते नेगेटिव्हमध्ये येतं. काय येतं, नेगेटिव्हमध्ये येतं. फॉर्म्युला सेमच आहे, फक्त तुम्ही आकडे टाकणार तुम्हाला आन्सर नेगेटिव्हमध्ये भेटणार. आणि वर्क डन बाय द सिस्टीम, आत्ता जे एक्झाम्पल बघितलं हे काय होतं, सिस्टीम इज अप्लाइंग प्रेशर ऑन द पिस्टन. काय, सिस्टीम इज अप्लाइंग प्रेशर ऑन द पिस्टन, देअरफॉर इट इज गोइंग टू बी ऑलवेज पॉझिटिव्ह. इट इज गोइंग टू बी ऑलवेज पॉझिटिव्ह. दॅट इज वर्क डन बाय सिस्टीम बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह. काय असतं, वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह. एवढं लक्षात ठेवायचं, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस मायनस चुकलं उत्तरामध्ये तुम्हाला 100% ह्या दोन गोष्टींवर गंडवतात. आत्ता सांगतो, एक ऑन द सिस्टीम, एक बाय द सिस्टीम. ऑन द सिस्टीम असलं तर नेगेटिव्हच येणार आन्सर, बाय द सिस्टीम असलं तर पॉझिटिव्हच येणार आन्सर. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सो आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट उद्या बघूया. ओके, बाय.